मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद. अनिकेत, दोन शब्द. सामना खूप कठीण होता. व्यावसायिक क्रिकेटमधील दोन्ही संघांमध्ये खेळाडू आणि नाणेफेक होते. मिस्टर फ्लायर्स वेंगुर्ला नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेक होईल. द यंगेस्ट सीईओ ज्यांच्या संकल्पनेतनं इलेक्ट्रॉनिक बाईक आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगवेगळे मॉडेल्स, बबली, कोकोनट, टस्कर, पंकज जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला आणि फ्लायर्स वेंगुर्ला. टॉस होतोय. वेंगुर्ला फ्लायर्स फलंदाजी स्वीकारतोय आणि पुढील दोन्ही संघांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तोपर्यंत या सामन्यातील सामनावीर खऱ्या अर्थाने मिस्टर अनिकेत देसाई. अनिकेत, सामना खूप कठीण होता. दोन्ही संघांमध्ये व्यावसायिक खेळाडू आणि एक मोठी प्रतिष्ठा पणाला लागले होते आणि ऐन मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावला आणि पहिला मॅन ऑफ द मॅच. काय बोल? सर्वप्रथम मी कोकण नाऊची धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला इकडे बोलवलं आरवी गोवाला. आणि सामना खूप कठीण होता, पण सगळेच सामने कठीण असतात, पण त्यातून आपण काहीतरी करून दाखवायचं एक धैर्य असतं. तसं आमच्या 11 प्लेयरने केलं आणि आम्हाला खूप सपोर्ट भेटला. नक्कीच मिस्टर अनिकेत देसाई, कारण आपण प्रतिभा म्हणतो, ती प्रतिभा आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असतं. याचं ज्वलंत उदाहरण मिस्टर अनिकेत देसाई. पुढील सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. पुढील सामना होतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ला विपक्ष वेंगुर्ला फ्लायर्स. नाणेफेक जिंकतोय वेंगुर्ला फ्लायर्स संघ. प्रथम फलंदाजी स्वीकारतोय. क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रण दिलं जात आहे ते रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ. प्राथमिक फेरीची लढत, दुसऱ्या फेरीची लढत दोन्ही संघांची. दोन्ही संघ हे एक एक पराभव या संघांना पाहायला मिळतोय. मात्र या सामन्यामध्ये खरी कसोटी असेल. एका बाजूला व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू, तर एका बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्यांनी एकेका आपल्या टेनिस क्रिकेटवरती अधिराज्य गाजवले असे सिंधुदुर्गातील स्टार खेळाडू आणि हे टेनिस क्रिकेटचा थरा. ओर टू कॉमेंटर बॉक्स. हॅलो, धन्यवाद समीरजी पांढरे सर. उपस्थित तमाम क्रीडारसिकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे हार्दिक स्वागत करतोय. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे, पॉवर्ड बाय ॲडमिशन, को पॉवर्ड बाय इलेगो स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचे संयोजक सर्वेसर्वा सन्माननीय विकाजी गावकर साहेबांच्या संकल्पनेतनं होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. दोन्ही संघांना विनंती असेल, कृपया तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये त्वरित पाठवा. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला आणि वेंगुर्ला फ्लायर्स दोन्ही संघांचे संघनायक कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या आणि त्यानंतरच सामन्याला सुरुवात होईल. नाणेफेकीचा कौल लागतोय वेंगुर्ला फ्लायर्स संघाच्या बाजूने व नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी स्वीकारतोय वेंगुर्ला फ्लायर्स. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं जाते रोहित स्पोर्ट वेंगुर्लेला, जो या स्पर्धेतला एक बलाढ्य असा संघ रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा. हॅलो, एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा, नीटनेटकं आयोजन, उत्कृष्ट नियोजन व याच्या जोरावर होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. आपण यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जात आहेत त्यांचं देखील आमच्या कोकण नाऊ प्रीमियर लीगमध्ये कोकण नाऊच्या चॅनलच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो आहे. कोकणचं नंबर 1 चॅनल आणि यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा, एक मोठमोठे सितारे आज अवतरले. तर पहिला सामना थोडासा एकतर्फी, दुसरा सामना या स्पर्धेतला आजच्या दिवसातील एकतर्फी होताना पाहायला मिळाला. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला आणि आरवी कोरगाव यांच्यामध्ये आरवी कोरगावचा एक बलाढ्य संघ मात देतोय पहिल्या सामन्यात. तो रोहित स्पोर्ट वेंगुर्लेला, जब रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघात मोठमोठे सितारे आपल्याला पाहायला मिळाले. मात्र हा पहिला सामना होता, दोन संघ एकमेकांच्या विरोधात उभे टाकले होते. त्यानंतरची दुसरी लढत पाहायला मिळते ती रोहित स्पोर्ट वेंगुर्ला विपक्ष वेंगुर्ला फ्लायर्स. कृपया दोन्ही संघांचे संघनायक, तुम्हाला अंतिम सूचना असेल, तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये त्वरित पाठवा.
रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा 12th मॅन देतोय. कृपया वेंगुर्ले फ्लायर्स संघाचा संघनायक आपण 12th मॅनला त्वरित पाठवायचा आहे. सलामीची बिणीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. प्रथम फलंदाजी करतोय वेंगुर्ला फ्लायर्स. सचिन सातार्डेकर आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने सर आशिष शिरोडकर. गोलंदाजीच्या विभागामध्ये ठीक आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या एंडकडून कोकण नाऊचं पहिलं षटक, जे अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. मयूर वाघमारे ज्याने या अगोदरच्या सामन्यात देखील पहिलं किफायती षटक हाताळलं. यावेळी ऑफ्टमोरचा चेंडू ड्राईव्ह केलाय. शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षण होईल व शॉर्ट्स कव्हरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत वेगाने येतोय चेंडूवरती ताबा मिळवतोय. एकेरी धावीनं सर आशिष शिरोडकर धावांचा आघात करतायत. तो पर्यायानं स्वतःचं सांघिक खातं उघडलं जातं आहे. ते पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर. मयूर वाघमारे हा देखील एक दर्जेदार असा गोलंदाज. मॅन फ्रॉम रायगडचा सितारा मयूर वाघमारे एक जबरदस्त असा गोलंदाज. यूट्यूबच्या माध्यमातून आपण याची गोलंदाजी सातत्याने पाहतो. डावखुरा शैलीदार फलंदाज स्ट्रायकर एंडवर सचिन सातार्डेकर, ज्या खेळाडूने ऐन उमेदीमध्ये कित्येक मैदान आपल्या फलंदाजीने गाजवली, कित्येक गोलंदाजांना अक्षरशः नेस्तनाबूत केलं असा फलंदाज सचिन सातार्डेकर. बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला पाहण्याची सुवर्ण संधी मिळते व याचं श्रेय द्यावं लागेल कोकण नऊ प्रीमियर लीगला. त्यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं मोठमोठे सितारे आणि त्याचबरोबर एक बुजुर्ग असे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख चेंडू टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघतोय व या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आमंत्रण दिलं होतं, थोडासा फ्लायटेड चेंडू होता व ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. तो मयूर वाघमारेच्या खाती. निर्धाव चेंडूनं सांघिक धावसंख्या मात्र स्थिरावते ती 2 धावांवर. बिनबाद 2. यावेळेला फटका फसलाय. डीप लेगच्या डोक्यावरून डीप लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवेल आणि चेंडूसोबत थोडासा फुटबॉल खेळल्यानंतर अंतिम क्षणी व्हॉलीबॉल खेळलो चेंडूसोबत आणि त्यानंतर मात्र शुभम मोरे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळाला. एक सफलता न्यू सुपर बोरवेल विकेट आपल्याला पाहायला मिळते व पर्यायानं एका गड्याच्या मोबदल्यात नाम मात्र 2 धावा असा सुस्तावलेला मंदावलेला धावफलक पहिल्या अनिवार्य पॉवरप्लेच्या षटकाच्या मध्यांतरास प्रथम फलंदाजी करताना वेंगुर्ला फ्लायर्स संघाचा पाहायला मिळतोय. वेंगुर्ला फ्लायर्स संघाकडून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. विवेक सोगटे नामक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वेंगुर्ला फ्लायर्स संघाकडे विवेक सोगटे, रुपेश परब, नितीन केळुसकर, आशिष शिरोडकर, रघुनाथ परब, रंगनाथ कुडव, विनायक शिरगावकर, अनिकेत महाडिक, अँटन फर्नांडिस, सचिन सातार्डेकर, निलेश सामंत आणि भूषण सारंग, प्रवीण आरोनकर. यावेळेला देखील मयूर वाघमारेचा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. विथ ऑन द कार्पेटचा फटका मिडॉनला क्षेत्ररक्षण केलं जातं आहे. महाराष्ट्राचा बायकरमॅन स्क्रीनवर येतोय पुन्हा एकदा व आपल्याकडनं दुसरी धाव खर्ची होणं याची काळजी घेतली जात. नाममात्र एकेरी धावेने धावसंख्या मात्र वृद्धिंगत होते ती 3 धावांवर. एका गड्याच्या मोबदल्यात 3 धावा असा धावफलक झळकतोय. तो प्रथम फलंदाजी करताना वेंगुर्ले फ्लायर्स संघाचा. यावेळेला सुरेख चेंडू आतमध्ये दांडी बाहेर अशा पद्धतीचा चेंडू साप त्रिफळाची उद्ध्वस्त केलं जात आहे. त्रिफळा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाजाला माघारी पाठवलं जात आहे व आल्या पावली माघारी फलंदाजी करणारा फलंदाज विवेक सोगटे तंबूच्या आश्रयाला परततोय. दुसऱ्या विकेटचं पतन न्यू सुपर बोरवेल विकेट आपल्याला पाहायला मिळते ती दुसऱ्या गड्याच्या रूपाने व 2 बाद नाम मात्र 3 धावा असा धावफलक झळकतोय. तो वेंगुर्ले फ्लायर्स संघाचा रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाच्या विरोधात. नवीन फलंदाज निलेश सामंत यांची वर्णी लागते मैदानाच्या आतमध्ये. पाय रोवून फलंदाजी करावी लागेल. भागीदारीची खूप मोठी आवश्यकता असेल. बलाढ्य असलेल्या संघाच्या विरोधात जर का तुम्हाला फलंदाजी करायची गोलंदाजी करायची तर आत्मविश्वास खूप गरजेचा असेल आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जीवनाची सुरुवात कोणत्याही टप्प्यावरून करता येते. त्यामुळे आत्मविश्वास स्वतःमध्ये असणं खूप गरजेचं असतं. टेनिस क्रिकेट असो, लेझर क्रिकेट असो किंवा आपल्या जीवनामध्ये कोणतीही घटना असो, जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर आपल्या जीवनाची सुरुवात कोणत्याही टप्प्यावरून आपल्याला करता येईल. गोलंदाजीमध्ये एक जबरदस्त कामगिरी, किफायती कंजूसी गोलंदाजी. मयूर वाघमारेचं पहिलं किफायती षटक. नाममात्र 3 धावा व 2 आघाडीचे खंदेवीर तो तंबूच्या आश्रयाला परतवतोय व 2 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 3 धावा असा सुस्तावलेला धावफलक तो वेंगुर्ले फ्लायर्स संघाचा.
वैयक्तिक कोट्यातलं पहिलं व संघाच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळण्यासाठी स्क्रीनवर येतोय तो अर्थातच अखिलेश यादव. व पहिल्या षटकात जी गोलंदाजी पाहायला मिळाली त्याच गोलंदाजीची अपेक्षा ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या रोहित स्पोर्ट वेंगुर्लेला व दुसऱ्या बाजूनं जी ढिसाळ कामगिरी पहिल्या षटकात वेंगुर्ले फ्लायर्स संघाची पाहायला मिळाली त्यामध्ये मात्र सुधारणा करणं ही गरजेची बाब. आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी प्राध्यापक सन्माननीय राजारामजी महादेव परब साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. डायरेक्टर आणि चेअरमन ऑफ द परफेक्ट अकॅडमी कुडाळ यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. त्यांना विनंती आहे कृपया आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. तिसऱ्या विकेटचं पतन होत आहे. सचिन साताडेकर स्वस्तात माघारी परततोय व पर्यायानं 3 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 3 धावा असा धावफलक दिसतोय. तो प्रथम फलंदाजी करताना वेंगुर्ले फ्लायर्स संघाचा. गोलंदाजी मार्कवर अखिलेश यादव एक जबरदस्त असा गोलंदाज. ट्वेल्थ मॅन कृपया वेंगुर्ले फ्लायर्स तुम्हाला अंतिम सूचना आहे. आपण एका मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. भाऊ फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रवीण अरुणकर फलंदाजीसाठी. अखिलेश यादवचा ऑफ टमरचा चेंडू ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्ह केल्या चेंडूला शॉर्ट्स कव्हरच्या दिशेने जाईल मात्र डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती वेगाने ताबा मिळवतोय मैदानाच्या आतमध्ये केवळ एकेरी धाव. आता मात्र एकेरी दुहेरी धावांवरती धावफलक झळकताना पाहायला मिळतोय. तो अर्थात 4 धावांवर मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल वेंगुर्ले फ्लायर्स संघाला. मात्र समोरून अचूक टप्प्याचा कडवट मारा हा गोलंदाजीच्या विभागामध्ये रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा कारणीभूत ठरतोय. तो धावसंख्येला रोखण्यासाठी धावसंख्येला रोधक लावणारी षटकं ही रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाच्या गोलंदाजांची. समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह केल्या चेंडूला व पर्यायानं या चेंडूवरती कोणतीही धाव न निघता स्वतः फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण केलं जाते. ते गोलंदाजा करवी व धावेची तमाम शंका समाप्त केली जात. धावसंख्या मात्र स्थिरावते. ती अर्थातच 4 धावांवर 3 गड्यांच्या मोबदल्यात. याही वेळेला समोरच्या दिशेने सातत्याने खेळण्याचा पवित्र हा फलंदाजाचा व पर्यायानं निघालेली नाममात्र एकेरी धाव. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर व दुसऱ्या षटकाच्या मध्यांतरापर्यंत सुस्तावलेला मंदावलेला थोडासा कासवाच्या गतीने चाललेला धावफलक हा स्कोअरबोर्डवरती. बुजुर्ग खेळाडू जुने जाणते खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत ते वेंगुर्ला फ्लायर संघाचे ज्यांनी ऐन उमेदीमध्ये कित्येक मैदानं आपल्या फलंदाजी गोलंदाजीने गाजवली. मात्र मित्रांनो क्रिकेटच्या मैदानावर कोणताही खेळाडू मोठा किंवा छोटा नसतो. कारण कोणी क्रिकेटचं मैदान गाजवलेलं असतो तर कोणी क्रिकेटचं मैदान हे गाजवत असतो. त्यामुळे निश्चितपणाने थोडासा जरी कंटाळवाणा सामना वाटत असला थोडासा कमी धावसंख्येचा सामना जरी वाटत असला यावेळेला पंच आपले दोन्ही हात समांतर करतायत. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत ज्या चेंडूला वाशी टू काशी असं संबोधलं जातं तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू व पर्यायानं गोलंदाजाला दंडित केल्यानंतर सांघिक धावसंख्या मात्र धावफलकावरती झळकते ती 6 धावांवर. अखिलेशचा अपुलर लेनचा चेंडू टोलवायचा होता. तो बॉलरच्या डोक्यावरून ठीक समोरच्या दिशेला व पर्यायानं बॅटची कडा घेऊन किनारा घेऊन चेंडू एकेरी धावांसाठी सातत्याने एकेरी धावांचे फटके निश्चितपणाने संतुष्ट असेल. क्षेत्ररक्षण करणारा रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा संघ मोठ्या फटक्यांपासून परावृत्त करणारी गोलंदाजी व पर्यायानं 2 षटकांच्या संगते अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यात नाम मात्र 7 धावा असा धावफलक दिसतोय तो वेंगुर्ले फ्लायर संघाचा. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये समीरजी पांढरे सर आहेत. समीरजी पांढरे सर एकंदरीत हे बुजुर्ग खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतात ज्याने कित्येक मैदानं ऐन उमेदीमध्ये गाजवलेत. मात्र यावेळी समोर एक अचूक टप्प्याची गोलंदाजी होते रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाची आणि या गोलंदाजी समोर पुरता नांगी टाकतोय वेंगुर्ला फ्लायरचा संघ. एकंदरीत काय सांगाल या सामन्याविषयी? सामन्यामध्ये बरीचशी पडझड झालेली दिसते आणि या सामन्यामध्ये या ठिकाणी गोलंदाजांना कमबॅक करण्याची संधी असेल. सुरुवातीच्या सामन्यामध्ये काहीशी वॉर्मअप पद्धतीची गोलंदाजी झाली आणि खऱ्या अर्थानं या मैदानाचा जो कस लागला गोलंदाजांचा त्या आजमावण्याची संधी महाराज व त्याच्या साथीदारांना नक्कीच या सामन्यादरम्यान मिळते. हॅलो, क्रीडा चाहत्यांसाठी
क्रिकेटवर ज्यांचं प्रेम आहे, क्रिकेटवर जे खूप प्रेम करतात त्यांच्यासाठी, आयोजकांसाठी, खेळाडूंसाठी एक खुश खबर येते. महाराष्ट्र सरकारने ज्यांचे 2 डोस पूर्ण झालेत, लसीचे ज्यांनी 2 डोस पूर्ण केलेत त्यांच्यासाठी क्रिकेटची मैदानं ही खुली असतील अशी घोषणा महाराष्ट्र सरकारकडनं केली जाते. एक आनंदाची बातमी. आणि कोकण प्रीमियर लीगच्या वतीने कोकण 9 चॅनलकडून आम्ही निश्चितपणाने महाराष्ट्र सरकारचे मनपूर्वक आभार मानतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. यावेळेला गेन अंदर दंडी बाहर हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय व एकंदरीत चौथा मोठा धक्का बसतोय. तो फलंदाजी करताना वेंगुर्ले फ्लायर्स संघाला व सांघिक धावसंख्या धावफलकावरती मात्र मंदावते. ती 9 धावांवर. 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. त्या तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर व तिसऱ्या षटकाच्या मध्यंतरास नाममात्र 3 धावा असा सुस्तावलेला मंदावलेला धावफलक दिसतोय. तो वेंगुर्ला फ्लायर्स संघाचा रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाच्या विरोधात. बुजुर्ग खेळाडूंचा खेळ ज्याने कित्येक मैदानं गाजवली, मात्र वयाचा विचार करता तर निश्चितपणाने आपलं कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि अंगामध्ये असलेलं क्रिकेटवरचं प्रेम या ठिकाणी व्यक्त करतात या स्पर्धेच्या माध्यमातून. व दुसऱ्या बाजूला व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू व त्यांची ग्रंथिका जुळली जाते. एका बाजूला थोडासा वरचढ ठरतोय तो क्षेत्ररक्षण करणारा रोहित स्पोर्ट वेंगुर्ला व त्यांच्या समोर थोडासा नांगी टाकताना दिसतोय तो वेंगुर्ले फ्लायर्सचा संघ या स्पर्धेच्या निमित्तानं. महाराजा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. राजांचा राजा महाराजा गोलंदाजी मार्कवर ऑफ टमोरचा चेंडू हलके स्टेअर केलाय, स्लाइस केलाय चेंडूला पॉईंटच्या दिशेने व जोपर्यंत पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने ताबा मिळवतो चेंडूची फेकी करतोय तो यष्टीरक्षक नितीन माटुंगेच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये केवळ 1 धावेंचा कालावधी व सांघिक दुहेरी अंकात प्रवेश करतोय तो अर्थातच 10 धावांवर वेंगुर्ले फ्लायर्सचा संघ 4 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाच्या मध्यंतरास. यावेळेला ड्राईव्ह केलंय लॉंग ऑफच्या दिशेने आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तो इजाज कुरेशी व इजाज कुरेशी जोपर्यंत चेंडूची परती करतोय तो नितीन माटुंगेच्या दिशेने. नाममात्र एकेरी धाव. एकंदरीत प्रारंभीच्या या सामन्यातील 3 षटकांचा खेळ थांबतोय व 3 षटकांच्या सांगते एकेरीस नाममात्र 4 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा असा सुस्तावलेला मंदावलेला धावफलक झळकतोय तो वेंगुर्ले फ्लायर्स संघाचा. येणाऱ्या 3 षटकात किती धावांपर्यंत मजल मारेल वेंगुर्ले फ्लायर्स सांगण्यासाठी मायक्रोफोनवर मालवणीचा ब्रँड मालवणी तडका बादल चौधरी. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतो. धन्यवाद. अमोल धन्यवाद. परत एकदा मालवणी केंद्रावर जाऊया. चौथ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू समाप्त झालो. दुसरो चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर अभिजित दुधे. टॉस जिंकून बॅटिंग घेतली खरी वेंगुर्ला फ्लायर्सने पण संघ मात्र थोडंसं अडचणी दिलो. धावसंख्या स्थिरावली 4 बाद 11. थोडीशी नाजूक अवस्था जरी दिसत असली तरी खरोखरच वेंगुर्ला फ्लायर्स संघ तुमचे मनापासून आभार. या वयात तुम्ही आधी मैदानावर उतरून जी जिद्द दाखवलात ती आमच्यासाठी खूपच वाखाणण्याजोगी असा. एक काळ असा जो तुम्ही गाजवलेला असा वेंगुर्ला संघातून खेळणारे सगळे खेळाडू. ह्या खेळाडूंचा जर कौतुक करूचा ठरवला तर वेळ कमी पडत आणि 40 पार केल्यानंतर सुद्धा ह्यो संघ परत एकदा मैदानावर दिसलो ह्यातच या संघाचा सगळ्यात मोठा यश असा. आशिष शिरोडकर सर ज्यांका आपण ओपनिंग करताना बघितलं आज सुद्धा वयाच्या 52व्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक मोठा नाव अष्टपैलू खेळाडू, ओपनर बॅटर, ओपनर बॉलर, विकेट किपर, अष्टपैलू खेळाडू, स्लॉग ओव्हरमधलो बॉलर आणि स्लॉग ओव्हरमधलो बॅटर असे सगळे जबाबदारी आतापर्यंत चोख बजावणारे आशिष शिरोडकर सर ज्यांका आपण ओपनिंगसाठी बघितलेला. त्यानंतर ओपनिंगच्या नंतर ज्याका आपण बघितलं सचिन सातार्डेकर ओपनिंगसाठीच होतो. आशिष शिरोडकर सरांकडून ब्रेटली ह्या नावानं ओळखलं जाणारो सचिन सातार्डेकर. पंचांचो वाईटचो इशारा होईल. धावसंख्या स्थिरावली 13 रन्सावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. ब्रेटली खरोखरच नावाप्रमाणे ज्याची गोलंदाजी होती. सचिन सातार्डेकर ज्याचं नाव असा वेंगुर्ला संघासाठी, रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघासाठी आणि त्यापूर्वीसुद्धा सदा स्पोर्ट वेंगुर्ला संघासाठी आणि वेंगुर्ल्यातल्या सगळ्याच मातब्बर संघांसाठी. सचिन सातार्डेकरने आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर अनेक वेळा सामने जिंकून दिलेले होते. तो सचिन परत एकदा बऱ्याच कालावधीनंतर आपण मैदानावर बघितलो. विवेक सोकटे दिसता, निलेश सामंत, प्रवीण आरावंदेकर आणखी एक गुणी नाव
उभ्या जाण्याचो भाऊ ह्या नावानं ओळखलं जाणार प्रवीण आरांदेकर LIC कुडाळमध्ये सध्या कार्यरत असणारो आमचं जवळचं मित्र प्रवीण. तुका आज मैदानावर बघितल्यानंतर खरोखरच तो सामना आठवलो ज्या सामन्यात अबोव 35च्या स्पर्धेत भाग घेतलेलो LIC मालवण संघ आणि त्या LIC मालवण संघासाठी अतिशय सुंदर गोलंदाजी करून LIC मालवण संघाक 35 एज गटाची स्पर्धा ज्यांनी जिंकून दिलेलो त्या स्पर्धेचा बेस्ट बॉलर प्रवीण आरावंदेकर. आणि प्रवीण आरावंदेकरची ऑफस्पिन गोलंदाजीवर विकेट किपिंग करण्याची मजा खूपच वेगळी असते. आज प्रवीण तुकासुद्धा परत बघूक मिळालो. अनिकेत महाडिक स्ट्रायकरांच्या दिशेने आपण बघतो. अनिकेत महाडिक आणखी एक मोठा नाव असा. मैदानावर जरी धावसंख्या कमी असली तरी बघा ह्यो फटको जा कौतुक आपण ऐकले ह्या खेळाडूंचा त्या कौतुकाक साजेशी कामगिरी. टांगा पलटी घोडे फरार षटकार पावळेचा पाणी 5 टाक डायरेक्ट चंद्रार. न्यू सुपर बोरवेल. गौरव पाण्याचं नाव घेतलं पावळेचं पाणी 5 टाक म्हटल्याबरोबर बोरवेलची आठवण झाली. न्यू सुपर बोरवेल. आता हळूहळू उन्हाळो वाढत जातलो आणि घराच्या कंपाऊंडात तुमका बोरवेल मारूची आठवण होतली तेव्हा नाव लक्षात ठेवा न्यू सुपर बोरवेल. धावसंख्या 19 रन्सावर 19 फॉर 4 धावसंख्या स्थिरावली 19. अनिकेत महाडिकच्या बॅटमधून बाहेर पडलेलो पहिलो षटकार. धावसंख्या तर वाढतली आणि धावसंख्येवर आत्मविश्वास सुद्धा नक्की वाढतलो. समीर पांढरे सरांनी इतिहास सांगितलं वेंगुर्ला संघाचो वेंगुर्ला संघातल्या खेळाडूंचो. या खेळाडूंचा कौतुक खरोखरच करताना शब्द शोधूचे लागणार नाही इतके सुंदर हे खेळाडू असत. नितीन केळुसकरला आपण बघितलो. आज बघितलेलो नितीन केळुसकर थोडंसं जर मागे गेलात 20 वर्षापूर्वीचं जर नितीन केळुसकर जर तुमका दिसलो तर आज जसो मयूर वाघमारे तुमका दिसता असो अगदी तसोच एक शिवडी ज्याची कामगिरी होती. आणि आज मैदानावर सगळे खेळाडू तुमका जर्सी ट्रॅक पॅन्ट आणि शूजमध्ये बघूक मिळतात. पण 20 वर्षापूर्वी मी बघितलेलो एकमेव खेळाडू होतो जो पांढरा टी शर्ट आणि पांढऱ्या ट्रॅक पॅन्टमध्ये खेळताना दिसा. आणि त्या काळात नितीन माझ्या माहितीप्रमाणे 15 अंशाचा नियम इलेलो की नाही माहिती नाही होतं पण सिंधुदुर्गात तरी तो नियम नाही होतो 15 अंशाचा. आणि त्या नियमाचं अवलंबन नसताना नितीनची गोलंदाजी जे खेळलेत ते खरोखरच खेळलेत आणि जिवंत असत ते भाग्यवान असत. समीर वाक्य बरोबर आहे ना? कारण मी सुद्धा भाग्यवान असं आहे की नेरूरच्या देवतळ्या मैदानात नितीन केळुसकरची गोलंदाजी मी खेळलोय. आणि नितीन खरोखरच काय गोलंदाजी होती तेव्हाची तुझी. आज सुद्धा कधी कधी वाटतं 15 अंशाचा नियम काढून टाकायचो आणि परत एकदा नितीनला गोलंदाजी द्यायची. बॅक टू द बॉलर. बॉलरच्या कपड्यावरसून चेंडू आकांडाच्या दिशेन बायकर मॅन स्क्रीनवर इलो आकाश तरेकर. आकाश तरेकरने चेंडू अडवलो थ्रो केलो तोपर्यंत 1 रन 1 रनसानीची धावसंख्या दुरियेचो डबल गेम 22 रन्सावर. आणि त्याबरोबर आम्ही वाट बघतो गोट्या कधी एकदा जाता. गोट्याची सुद्धा कामगिरी खूप वाखाणण्याजोगी असा. गोट्या परब ज्याचं नाव असा. गोट्या परब भोपाळमध्ये सध्या कार्यरत असा. रेल्वेमध्ये कार्यरत असणारे गोट्या परब तुळस प्रीमियर लीग जयतीर प्रीमियर लीगचे जे सगळे ट्रॉफी असतात खूप कमी लोकांना माहिती असतात ते सगळे ट्रॉफी भोपाळमधून येत असतात आणि ते सगळे आणण्यामागे गोट्याचं मोलाचं वाटो असता. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण स्वागत करूया इलाइगो चे सर्वेसर्वा आणि CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द इलाइगो द यंगेस्ट CEO ऑफ द इंडिया रेवण गावस. रेवण गावसकडून आपण ऐकूया नक्की कशी संकल्पना असा ही इलाइगोची. धावसंख्या स्थिरावली 5 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 25 रन्सावर. रेवण वेलकम टू द कॉमेंट्री बॉक्स. रेवण बरेच प्रश्न आहेत आमच्या सगळ्यांच्या मनात आणि सर्वप्रथम आम्हाला ऐकायला आवडेल की नक्की ही कल्पना इलेक्ट्रिक बाईकची कल्पना आणि ती कोकणात बनवायची कल्पना तुझ्या डोक्यात कशी आली आणि त्या कल्पनेचा विस्तार कसा झाला? सगळ्यात पहिलं तर जसं तुम्ही विचारलात कल्पना कशी आली तर हे सगळं एका सायकलवरनं चालू झालेलं. म्हणजे सायकल अशी पण नाही की मोठी सायकल आणि जी खेळण्यातली सायकल असते ना छोटीशी त्यांच्यावर मी आणि एका माझ्या मित्राने एक छोटीशी मोटर लावलेली. एक आपण 775 मोटर म्हणतो ज्याला 12 वोल्टच्या बॅटरीवर चालते ती लावलेली. त्याच्यावरनं आम्ही सगळ्यात पहिली गाडी बनवली म्हणू शकता आणि तशी बनली इलाइगो. तर त्याच्यावर काय केलेलं आम्ही फक्त एक मोटर लावलेली आणि त्याच्यावर एक स्विच आणि बॅटरी लावलेली एवढंच आणि त्याच्यावरती सायकल चाललेली. तर ह्याच्यावरनं आम्ही ही इलाइगो बनवली. हे कल्पना कशी आली तर त्याच्यावरनं नंतर गाडी आली. गाडी बनवू शकतो आपण त्याच्यावरनं पार्ट्स बघितले कसं असतं कंट्रोलर मोटर वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्याच्यावर रिसर्च केला डेव्हलपमेंट केली. त्याच्यानंतर अबाउट 3 वर्ष आधी सगळ्यात पहिली गाडी आली इलाइगोची.
रेवण, गाड्या तर आल्या, गाड्या बनत गेल्या, पण सिंधुदुर्गातल्या रस्त्यांवरची परिस्थिती वेगळी आहे आणि इतर ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. घाटमाथ्यावरची परिस्थिती वेगळी, त्या पुढे गेल्यानंतरची परिस्थिती वेगळी. मग या रस्त्यांसाठी आणि कोकणच्या रस्त्यांसाठी गाड्या बनवताना कोणत्या स्पेसिफिकेशनचा तू जास्त उपयोग केलास, की कोणत्या गोष्टींसाठी पूरक गाड्या या इलायगोच्या बनवायत असा विचार तू अंमलात आणला? जसं तुम्ही म्हटलात, बाकी इंडियापेक्षा कोकण किंवा सिंधुदुर्ग ही जागा खूप वेगळी आहे. इकडे टरेन असं आहे की नॉर्मल पेट्रोलची गाडी सुद्धा खूप वेळा फेल होते. फॉर एक्झाम्पल आमच्या सावंतवाडीमध्येच नरेंद्र डोंगर आहे. इकडे नॉर्मल आपली मोटरसायकल सुद्धा त्याच्या हायर गिअरवर चढत नाही, पहिल्यावर चढायला सुद्धा त्याला प्रॉब्लेम होतात. असे टरेन पास करण्यासाठी आपल्याला मोटरची पॉवर आणि वाढवली आहे, त्याचं सस्पेन्शन चांगलं घातलं आहे. बॅटरीमध्ये आपल्याला लिथियम फॉस्फेट किंवा लिथियम आयन बॅटरीज दिल्यात. त्या गाडीमध्ये खूप छोटे छोटे चेंजेस केलेत आणि काही मेजर चेंजेस सुद्धा आहेत, ज्याने ही गाडी सिंधुदुर्ग आणि कोकणासारख्या जागात सुद्धा चालते इझिली. रेवण, अजून बरेच प्रश्न आहेत, नक्की तुझ्याकडून ऐकूया. जाऊया मैदानाच्या दिशेने. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालो. शेवटच्या ओव्हरीतले 2 बाकी. धावसंख्या 26 रन्सावर. फटको तर मोठो. मिड विकेट फिल्डर चेंडूच्या खाली आणि वड्यात जाऊन चेंडू पडलो. मयूर वाघमारे चेंडूच्या खाली. देवत एक्सप्रेस मयूर वाघमारे, रायगडचो मयूर वाघमारे. थर्ड अंपायरचा निर्णय पंचांकडून निलो. बघूया पंचांचा निर्णय काय येतात. थर्ड अंपायर गोट्याच्या बॅटमधून बाहेर पडलेलो. फटको मोठो होतो. रघुनाथ द बॅटर. रुपेश, माफ करा, रुपेश आउट. ज्या नितीनचा मगापासून आपण नाव ऐकलं, तो नितीन मैदानात पावला टाकताना नितीन केळुसकर. समीरने दिलेली अजून एक माहिती होती की 15 अंशाचा कोणाचा वापर टेनिस क्रिकेटमध्ये मात्र नितीन भरपूर करी, पण तोच नितीन जेव्हा लेदर क्रिकेटसाठी खेळा तेव्हा मात्र ह्या सगळ्या नियमात रबान गोलंदाजी करणारे नितीन. टाळी नक्कीच वाजवूया नितीन केळुसकरसाठी. नितीन, मुंबईवरून तू संघ आणलंस आणि कोकण नवच्या स्पर्धेची शान तू वाढवलंस. परत एकदा उडालेलो कारंजो. फिल्डर चेंडूच्या खाली. मयूरच्या हातात जाऊन चेंडू पडलो. मयूर वाघमारे. इंजिनिअरिंग पास असणारे अगदी थोडे खेळाडू आपण मैदानावर बघतो, त्यापैकीच एक मयूर वाघमारे. देवत एक्सप्रेस जे का म्हटली जाता. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2 वेळा उत्कृष्ट गोलंदाजाचा बहुमान मयूर वाघमारेच्या नावावर असा आणि नुकतीच झालेली ध्रुव ट्रॉफी सुद्धा मयूरने गाजवली. रेस्ट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध रायगड असं सामना झालो आणि या सामन्याचा सुद्धा उत्कृष्ट गोलंदाज होतो मयूर वाघमारे. आणि त्याचबरोबर 2016-2017 तो बेस्ट इमर्जिंग प्लेअर ऑफ द रायगड असो किताबच्या खेळाडूच्या नावावर तो मयूर वाघमारे. शेवटच्या चेंडूवर अगदी साधो सोपो झेल. इनिंगची झाली सांगता. पहिली फलंदाजी करताना रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाविरुद्ध वेंगुर्ला फ्लायर संघाची धावसंख्या स्थिरावली 26 रन्सावर. 27 रन्सांचा टार्गेट रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघासाठी. पुढचा सामना होतो. प्रदीप, टॉस करून घेऊचो तुम्ही. आरवी कोरगाव आणि साई स्पोर्ट कणकवली. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. स्पोर्ट्स कणकवली या 2 संघादरम्यान हा सामना होतोय. सन्मानित श्री प्रोफेसर राजाराम परब यांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल. आरवी 11 कोरगाव दुसऱ्या फेरीची लढत होते. प्राथमिक फेरीची लढत आरवी 11 कोरगाव संघाने जिंकली. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला या बलाढ्य संघावर मात केली आणि दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये गाठ पडते ती साई स्पोर्ट कणकवली विपक्ष आरवी 11 कोरगाव. या सामन्याची नाणेफेक प्रोफेसर सन्मानित श्री राजाराम परब यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. त्याचबरोबर त्यांच्यासोबत कोकण नाऊचे मुख्य संपादक सन्मानित श्री विजय शेट्टी या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल.
प्रोफेसर सन्माननीय श्री राजाराम परब यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. बघावं लागेल नशीबवान किंवा सुदैवी कोण ठरतोय. नाणेफेक कुठचा संघ जिंकतोय. RV11 कोरगाव विपक्ष साई मनोज कणकवली. नाणेफेक जिंकतोय RV11 कोरगाव संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. आपला संघ प्रेझेंटेशन बॉक्सकडे घेऊन या. प्लेइंग 11 फोटो सेशनसाठी आमचे फोटोग्राफर वाट बघतायत. या स्पर्धेदरम्यान सन्माननीय श्री प्रोफेसर राजाराम परब आपलं खूप खूप मनापासून स्वागत. कोकण 9 प्रीमियर लीग कोकणच्या लाल मातीतील अग्रगण्य कोकण 9 चॅनल. कोकण 9 साठी शुभेच्छा सर व्यक्त कराव्या. सर्वप्रथम आपल्या कोकण नावच्या सर्व दर्शकांना माझा आमच्या परफेक्ट अकॅडमीकडून नमस्कार आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात ही नव्या आशेसोबत व्हावी अशी आमची इच्छा होती आणि कोकण नाव प्रीमियर लीगसारखं औचित्य आपल्याला त्यातून मिळालं आणि त्यातही कोविडचं संकट, कोविड महामारीचं संकट वाढत असताना सर्व नियमांचं पालन करून कुठल्याही गोष्टीला गालबोट न लावता विकास गावकर सर असतील, शेट्टी सर असतील आणि कोकण नावची संपूर्ण टीम इतकी मेहनत घेऊन ही स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली आहे, ज्याच्यात आपल्या राज्यातीलच नव्हे तर भारतातील संपूर्ण भारतातील टेनिस विश्वातील तारे सितारे आपल्याला दिसत आहेत आणि त्यातून प्रोत्साहन घेऊन नवीन पिढीतील बरेच प्लेयर्स पुढे आपल्याला दिसतील. तर त्याबद्दल या सर्व आयोजनाबद्दल आणि इतक्या नीटनेटक्या आयोजनाबद्दल मी आमच्या परफेक्ट अकॅडमीकडून, आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांकडून, पालकांकडून आपल्याला फार शुभेच्छा देतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रदीप. तो फिर एक बार मालवण के टोपीला स्कूल बोर्डिंग मैदान के ऊपर मैं श्याम वक्कर आप सभी तमाम दर्शकों का प्यार भरे दिल से स्वागत करता हूं. मुकाबला मैदान के अंदर जारी है. वेंगुर्ला फ्लायर्स और रोहित स्पोर्ट वेंगुर्ला, ये दो टीमों के बीच में. दोनों टीमें एक एक मैच हार चुकी है. ये बहुत ही बड़ा मुकाबला है दोनों टीमों के लिए. पहले बल्लेबाजी करते हुए वेंगुर्ला फ्लायर्स टीम ने 26 रन बनाए हैं. 27 रनों का पीछा करना है. स्ट्राइक पर बल्लेबाज है आकाश तारेकर. नॉन स्ट्राइक एंड पर है इजाज कुरैशी. दाएं और बाएं हाथ की जोड़ी मैदान के अंदर. दोनों भी बहुत ही बड़े सितारे हैं. पिछले मैच में कुछ कारनामे नहीं कर सके लेकिन शुरुआत बहुत अच्छी करवा कर दी है आकाश तारेकर ने. गेंदबाजी मोर्चे पर सर आशीष शिरोडकर. सर, हवा में खेला हुआ शॉट है, खिलाड़ी गेंद के नीचे है, देखना पड़ेगा गेंद के पास पहुंच पाते कि नहीं. बहुत ही बड़ा कैच, बहुत ही बेहतरीन कैच. कपिल देव की याद दिला देने वाला ये कैच था. कपिल देव ने इसी प्रकार का कैच पकड़ा था और इंडिया ने उसी समय वर्ल्ड कप जीता था. बहुत ही बढ़िया सुपर डुपर कैच. आज के दिन का मैं कहूंगा कैच ऑफ द डे. खिलाड़ी का नाम अनिकेत महाडिक. बहुत ही अच्छा कैच पकड़ते हुए एक बड़ा विकेट मैदान के बाहर जाता हुआ आकाश तारेकर के रूप में. पहला विकेट बहुत अच्छी बल्लेबाजी आकाश ने की थी. 2 बाउंड्रियां अपने टीम के लिए लगाई थी. एक विकेट गिरने के बाद 8 रन 27 रनों का पीछा करते हुए स्कोर बुक के ऊपर यहां पर रन संख्या. कोकण 9 प्रीमियर लीग का बहुत ही बढ़िया आयोजन यहां पर इस मैदान के ऊपर. कोकण से नंबर 1 चैनल कोकण 9 आयोजित कोकण 9 प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे आणि पर्व दुसरे दिवसामधील हा 4था दिवस. आशीष शिरोडकर की ये गेंद बहुत ही खूबसूरत तरीके से खेला हुआ शॉट और गेंद देखते न देखते सीमा रेखा पार. 4 रनों के लिए एक बहुत ही बड़ा शॉट. फिर एक बार बाएं हाथ के बल्लेबाज इजाज कुरैशी के बल्ले से देखने को मिलता हुआ. पहला ओवर खत्म होने के बाद रन है एक विकेट गिरने के बाद 12 रन 27 रनों का पीछा करते हुए. 6 ओवर का ये मुकाबला है. 27 रनों का पीछा करना है. पहले ओवर में एक विकेट जरूर गिरा है लेकिन 3 बाउंड्रियां हासिल करने में कामयाब रह चुके हैं बल्लेबाज. तो रन है एक विकेट गिरने के बाद 12 रन. इजाज और अक्षय पवार की जोड़ी मैदान के ऊपर. गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाजी का भार संभालते हुए नितिन बादल जी ने इनके बारे में ढेर सारी बातें बताई थी. देखना पड़ेगा उन बड़ी बड़ी बातों के ऊपर खड़े उतर पाते हैं कि नहीं. नहीं तो मुझे कहना पड़ेगा बड़ी बड़ी बातें और वड़ा पाव खाते. तो गेंदबाजी मोर्चे पर नितिन और सामने बल्लेबाज है अक्षय पवार.
पहली मर्तबा स्ट्राइक पर है। पटकी हुई गेंद, हवा में खेला हुआ शॉट, आशीष शिरोडकर वहां पर बहुत ही बढ़िया कैच, तारीफ करने लायक फील्डिंग का प्रदर्शन यहां पर वेंगुर्ला फ्लायर्स के खिलाड़ी, 40 प्लस के ऊपर ये सभी खिलाड़ी हैं, लेकिन जिस प्रकार से कैच लिया है तारीफ करने लायक। थर्ड अंपायर का इशारा अंपायर द्वारा आया हुआ है, देखना पड़ेगा हमारे थर्ड अंपायर क्या डिसीजन देते हैं, क्या फैसला सुनाते हैं। थर्ड अंपायर यहां पर मौजूद है उमेश जी मांजरेकर, देखते हैं क्या फैसला सुनाते हैं। लेकिन तारीफ करूंगा मैं, पहला कैच लिया था जिनका नाम था अनिकेत, उसके बाद आशीष शिरोडकर, क्या बात है, दोनों खिलाड़ियों ने वो कारनामा किया है। अगर 20-22 साल के युवा खिलाड़ी ये अगर मैच यूट्यूब पर लाइव देख रहे हैं तो देखने लायक है। अंपायर का इशारा देखना पड़ेगा क्या आता है। थर्ड अंपायर हमारे उमेश जी मांजरेकर देख रहे हैं, आउट का इशारा अंपायर द्वारा आता हुआ, तो दूसरा विकेट। और मैं इसका पूरा श्रेय देना चाहता हूं आशीष शिरोडकर सर को, जिस प्रकार से छलांग लगाई और लाइट का बल्ब निकालते हैं वैसा ये कैच पकड़ लिया। अच्छी फील्डिंग मिड विकेट की दिशा में, बेहतरीन फील्डिंग। इसके पहले हमने देखा था लॉन्ग ऑन की दिशा में बड़ी लंबी दौड़ लगाई थी, खिलाड़ी ने कैच लिया, दोनों भी विकेट आउट हुए हैं, लेकिन पूरा श्रेय देना पड़ेगा फील्डरों को, जिस प्रकार से फील्डिंग का प्रदर्शन किया है, काबिल तारीफ फील्डिंग का प्रदर्शन। रन है 2 विकेट गिरने के बाद, 12 रन 27 रनों का पीछा करते हुए बुम बुम माटा मैदान के ऊपर। पंकज यादव स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए, अभी भी 15 रन जीत के लिए चाहिए, 3 बाउंड्रियां हासिल की है पहले ओवर में। उसके बाद नितिन ने क्या बढ़िया शुरुआत की है, पूरा श्रेय जाता है फील्डरों को यहां पर। अच्छी गेंद, सम्मान देते हुए अपने फॉलो थ्रू में देखिएगा, गेंद को रोकना चाहते थे लेकिन उनके पहुंच से दूर गेंद, 1 रन मिलेगा। 1 रन की सहायता से पंकज ने अपना खाता खोला। संयम भरी बल्लेबाजी, आजकल देखा जाए तो बल्लेबाज काफी जोश में खेलते हैं, जोश के साथ होश को संभालना बहुत ही जरूरी है। जोश तो होना चाहिए, जोश के साथ होश भी रखने काबू में बहुत ही जरूरी, वो यहां पर पंकज यादव दिखाते हुए क्यों मैं इतना बड़ा खिलाड़ी हूं, क्यों मुझे बड़ा खिलाड़ी कहा जाता है, इसका जीता जागता उदाहरण। तो स्ट्राइक पर रहेंगे इजाज कुरैशी, जो 1 बाउंड्री लगाकर बल्लेबाजी कर रहे हैं। रिवर्स स्वीप का प्रयास, वहां पर 2 खिलाड़ी मौजूद है, एक तरफ है धर्मेंद्र, दूसरी तरफ है जितेंद्र, और बीच में से हेमा मालिनी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। यहां पर बहुत ही बड़ा शॉट, रिवर्स स्वीप का शॉट देखने को मिलता हुआ इजाज के बल्ले से। इस शॉट को लगी तो आबाद, नहीं तो बर्बाद कर देने वाला यह शॉट, लेकिन कामयाबी हासिल करते हुए इजाज। स्कोर है 17 रन 2 विकेट गिरने के बाद। फिर एक बार नितिन चले, रिवर्स स्वीप का देखने लायक शॉट, हवाओं से बातें करती हुई गेंद सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। अच्छी बल्लेबाजी यहां पर इजाज द्वारा देखने को मिलती हुई। टारगेट बहुत ही छोटा है लेकिन उसका पीछा करते हुए, बहुत ही आक्रामक लगते हुए, आक्रामक रूप अपनाते हुए अब यहां पर रन बने हैं 23। सिर्फ 4 रन दूर है अपने जीत से रोहित स्पोर्ट वेंगुर्ला की टीम। नितिन पहली गेंद वहां पर डाली थी, लेकिन जिस प्रकार से आशीष शिरोडकर ने फील्डिंग की थी काबिल तारीफ। फुल टॉस गेंद, संयम भरा शॉट, आशीष शिरोडकर वहां पर गेंद के ऊपर आते, फील्ड करते, थ्रो करते, रन आउट करने का यहां पर प्रयास कर रहे थे, लेकिन प्रयास आखिर प्रयास रहा। 1 रन मिलता हुआ, अच्छी फील्डिंग वहां पर देखने को मिलती हुई आशीष शिरोडकर द्वारा। स्कोर बढ़ता हुआ 24 अप्रैल 1973 भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर का जन्मदिन, और 24 यहां पर रन स्कोर बुक के ऊपर दिखाई देते हुए। नितिन चले गेंदबाजी मोर्चे पर, हवा में खेला हुआ शॉट, बुम बुम माटा द्वारा देखना पड़ेगा ये तीसरा कैच लेने में कामयाब हो पाते कि नहीं। अच्छी कोशिश वहां पर की थी फील्डर ने, लेकिन आखिरी समय पर गलती कर बैठे। फील्डर का नाम था गोटा परब, थोड़ी गलती कर बैठे। जीवनदान यहां पर पंकज यादव के लिए मिलता हुआ, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ 24 रनों के ऊपर, यानी कि 24 रनों के ऊपर 2 ओवर का खेल यहां पर खत्म होता हुआ। अब ओवर बचे हैं 4 और जीतने के लिए रन चाहिए सिर्फ 4। स्कोरिंग की भूमिका हमारे साथ बगल में बैठकर निभाते हुए बंटी केरकर जी, बहुत ही बढ़िया योगदान देते हुए, क्या बात है। और 2 अंपायर हमारे मैदान के बीच में दिखाई देते हुए, मंगेश धुरी और एम्ब्रोज अल्मेडा।
ये देखिएगा बहुत ही बढ़िया शॉट यहाँ पर इजाज कुरेशी के बल्ले से निकलता हुआ, फिर एक बार ये चौका देखने को मिलता हुआ। ये 4 रनों के साथ यहाँ पर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला की टीम इस प्रतियोगिता में अपनी पहली जीत हासिल करते हुए और बड़ा आगाज करते हुए अपने सामने वाले टीमों के लिए। अब अगला मुकाबला जो खेला जाएगा वो होगा आरवी कोरगांव और साई कणकवली, साई स्पोर्ट कणकवली, ये 2 टीमों के बीच में एक बड़ा मुकाबला रहेगा आज के दिन का ये भी, क्योंकि दोनों टीमें वैसे एक एक मैच जीत चुकी है। बहुत ही निर्णायक मुकाबला है दोनों टीमों के लिए। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाज आहे ज्याने 1 षटक टाकलं, धावा दिली फक्त 1 आणि ज्याने बळी मिळवले 3, जो पहिला सामना खेळला नव्हता, एक जुना जाणता अनुभवी खेळाडू प्रतीक 11 पुणे संघाचा, मात्र यावेळी मात्र प्रतिनिधित्व निभावतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ल्याचा संदेश पार्टे। प्रदीप देऊलकर, ओव्हर टू प्रदीप देऊलकर। मिस्टर संदेश पाटे मॅन ऑफ द मॅच या सामन्याचं ठरतोय। अतिशय सुरेख अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली। हॅलो, आरवी कोरगाव मैदानाचा ताबा घ्या क्षेत्ररक्षणासाठी। या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच सामनावीर मिस्टर संदेश पार्टे। सामन्याचा सामनावीर आणि द यंगेस्ट सीईओ इलेक्ट्रिक बाईक मिस्टर रेवन गवस यांच्या शुभ हस्ते हा सामनावीर दिला जातोय, तो मिस्टर संदेश पार्टे। संदेश पाटे, कॉंग्रॅच्युलेशन्स। ज्या आपण इलेक्ट्रिक बाईक्स बघतो, द यंगेस्ट सीईओ द सिंधुदुर्ग महाराष्ट्र इंडिया, आपल्याला राईड मारायला पण मिळेल ही बाईक। पहिला सामना आपण गमावला, दुसऱ्या सामन्यामध्ये सामनावीर, कॉंग्रॅच्युलेशन्स। काय मत असेल? सगळ्यात मेन म्हणजे ह्या ग्राउंडवर खेळायला खूपच आवडतं। गेले 17-18 वर्ष मी या ग्राउंडवर खेळतोय। कोकणचा दर्जा मालवणच्या ग्राउंडपासूनच सुरू होतो क्रिकेटचा, आणि यावर्षी तर खूपच चांगली टुर्नामेंट खेळली। ठीक आहे, कोरोना